वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत सोयाबीनला खरेदी सुरुवात झाली आहे। आपण बघू शकतो मी सध्या दगड उमरा या नाफेड केंद्रावर असून या ठिकाणी जर बघितलं तसं वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर जर बघितलं तर मावचरमुळे अनेक शेतकरी अडचणी सामना करत आहे। या मावचर प्रक्रियामुळे जे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ येते। मावचरमुळे या शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन जे आणलेले आहेत काही सोयाबीन ही वापस नेणे वेळ येते। विशेषतः म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ज्या 4 डिसेंबरपर्यंत जर मग विचार केला तर 23,341 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। मात्र जर खरेदी करण्याची प्रक्रिया पाहिली तर ते संथ गतीनं सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते। विशेषतः म्हणजे आतापर्यंत फक्त 3,500 शेतकऱ्याची ही खरेदी झाली आहे। जवळपास 78,051 क्विंटल ही सोयाबीन खरेदी झाली। मात्र जे संथ गतीमुळे ही खरेदी सुरू आहे त्याचं कारणही मी म्हटलं तर मावचरमुळे शेतकऱ्यांनी इथं सोयाबीन आणणं टाळलं आहे। विशेषतः ही संथ गतीने सुरू असलेल्या खरेदीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। जेणेकरून त्यांना जे हमीभाव दर मिळायला पाहिजे होता तो कुठेतरी मिळत नसल्याचं यावरून दिसून येते। आतापर्यंत जर जिल्ह्यात जर विचार केला तर 16 केंद्र सुरू आहे। त्यामुळे जे अजूनही 16 केंद्राची जी मंजुरात आहे मात्र ती कुठेतरी आयडीमुळे अजून लटकलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी जे जिल्ह्यातली जे आकडेवारी सोयाबीनची जर बघता सर्वात मोठा हब म्हणून सोयाबीनचा हा जिल्हा ओळखला जातो आणि तिथंच जर जिल्ह्यातली जर 16 केंद्र चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन अडचणी सामना करत आहे। आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना जे मावचर ही प्रणाली लागू केली आहे त्यामुळेही मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।